नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळच्या राऊंडला आलं की भाडं. चला म्हणलं जाऊया बघूया काय माल आहे ते. आणि पुन्हा तोच रस्ता. आता काय नुसत्या रस्त्याला झाडी हिरवीगार. पण मित्रांनो, ह्या रोडला अशा प्रकारची झाडी ही फक्त पावसाळ्यातच बघायला मिळते बरं का. नाहीतर उन्हाळ्यात फार वाळलेली झाडे असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असल्यामुळं अगदी मन प्रसन्न वाटतं. आणि रोडच्या कडेला असणाऱ्या वस्त्यांमुळं तर अधिकच रोडला शोभा येते. चला तर मित्रांनो, तुम्हाला आज दाखवतो या रोडची शोभा. हा रोड म्हणजे एक कोकणातील रस्ता असल्यासारखं वाटत आहे. आणि आभाळामध्ये थोड्याही प्रमाणात ढग काहीसे दिसत नाहीत. रस्त्याच्या एका बाजूची झाडे दुसऱ्या बाजूच्या झाडांना अगदी एकदम चिटकून जात आहेत. त्यामुळे दोन्ही झाडाची सावली ही रोडवर पडत आहे. आणि हा रस्ता एकदम अरुंद आहे. ह्या रस्त्याला दोन वाहनं जर बसायची म्हणलं तर त्याला एकदम कसरत करावी लागते. आणि ह्या रोडला चालायचं म्हणलं तर एकदम जपूनच चालवावं लागतं बरं का. ह्या रोडला मोठी तर वाहनं येतातच, पण छोट्या वाहनाची पण सारखं वर्दळ असते. आता हे बघा किती मोठाली झाड येतं आणि रस्ता फार एकदम अरुंद दिसतो, एकदम छोटासा. आणि गाड्यांचं तर बघायचं काय, गाड्या तर सारख्याच ये जा करत असतात. हे तर बघा छोटी मोठी सर्व प्रकारची वाहनं ह्या रोडला वाहतात. आणि जास्तीत जास्त जर म्हणलं तर मोठ्या गाड्याची वर्दळ जास्त असते. आणि हे बघा, हे आता काय नवीनच प्रकारची झाडं. आणि हे झाडं पहिली इथे नव्हती बरं का. या ठिकाणी पूर्ण माळरान आहे, तरी या ठिकाणी झाडांमुळं इतकी सुंदरता आलेली आहे की सारखं बघावंच वाटते. तर मित्रांनो, हा रस्ता दिसतो का नाही कोकणातील रस्ता असल्यासारखा. पण हा रस्ता पावसाळ्यात इतका छान दिसतो की आता पण पाऊस नाही आहे, तरी पण इतक्या चांगल्या प्रकारात पाऊस असल्यावर सुद्धा रस्ता छान दिसतो. या रोडला खैर, गुलमोहर तसेच अनेक प्रकारची जंगली वनस्पती लावलेल्या आहेत. त्यामुळं रस्ता अगदी एक नंबर एकदम छान असं जगत दिसत आहे. चला तुम्हाला दाखवतो मोठ्या गाड्या. हे बघा, ही मोठ्या गाड्या आल्याच्या नंतर ही पाठीमागून बस येत आहे, त्याच्या मागं कार आहे. रस्ता किती छोटा दिसतो सांगा मित्रांनो. अशा वेळेस एकदम सावकाश जाणे गरजेचे आहे. आता बघा, आकाशात थोडेफार ढग आल्याचं जाणवत आहे. म्हणजेच एक 5 मिनिटाच्या अंतरामध्ये पावसाचे वातावरण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि रस्त्याच्या दोन्ही झाडांच्या दुतर्फामुळे तर रोडवर अचानक अंधार पडल्याचं जाणवत आहे. येथे एकदम कोकण असल्यासारखं वाटत आहे.